ओके, लेट्स स्टार्ट. ठीक आहे. तर पहा, काल आपण काही प्रॉब्लेम्स बघितले होते तर आहे ना, अप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किटची. त्यात आपण काय केलं होतं पहा, लक्षात आहे एक सर्किट आपल्याला गिव्हन होतं, त्यावर आपण काय तयार केला, सिम्बॉलिक फॉर्म तयार केला. सिम्बॉलिक फॉर्मला आपण सिम्प्लिफाय केला आणि एक नवीन सिम्प्लिफाईड सर्किट डिझाईन केलेलं आहे. बरोबर आहे. तेच प्रॉब्लेम आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायचे आहे. ओके, तर बघा, जे आपण काल प्रॉब्लेम बघितले होते बरं आहे ना, त्यामध्ये जे फर्स्ट होतं पेज नंबर 19 वर, त्यामध्ये जे फर्स्ट होतं तुम्हाला होमवर्क मी सांगितलं होतं. सेकंड मी स्वतः करून दिलं होतं. थर्ड ते पण मीच करून दिलं होतं. बरं आहे, म्हणजे दोन मी करून दिले होते तुम्हाला, सेकंड आणि थर्ड. ओके, जे फोर्थ आहे त्यात आपल्याला बघायचं आहे, ते फोर्थ पेज नंबर 20 वर आहे. बरं आहे ना, जो 6 नंबर दिसतो त्याच्यावरचा प्रॉब्लेम आहे ते. बरोबर बघा. ओके, तर बघा प्रॉब्लेम कसा आहे पहा, 4th नंबरचा प्रॉब्लेम. ओके, इथे बघून घ्या, इथे 3 स्विचेस आहेत. प्रॉब्लेम्स सांगायसाठी मोठे आहेत, दिसायसाठी कमी आहे. तसं काही एवढं काही विशेष नाही आहे प्रॉब्लेम मध्ये. ओके, हा S1 असेल, हा S2 असेल, हा S3 डॅश, हा S4 डॅश, हा S5 डॅश. इथे असेल S1, S2, S3, S4 आणि S5. ओके, तर 5 स्विचेस आपल्याकडे तयार आहेत. बरं आहे, तर बरोबर लक्ष घेत जाता. 5 स्विचेस आहे यावेळेस. फर्स्ट प्रॉब्लेम आहे असं की ज्यात एवढे मोठे स्विचेस आहेत. बरं आहे ना, तर थोडं बरोबर बघायचं. लाईट एवढं मोठं प्रॉब्लेम पेपरमध्ये येत नाही. ठीक आहे, आज जवळपास असे प्रॉब्लेम आपल्याला घ्यायचे, 2 प्रॉब्लेम असे घ्यायचे की जे पेपरमध्ये येत नाही. ओके, जनरली म्हणजे आजपर्यंत जो माझा एक्सपिरियन्स आहे 10 वर्षाचा, त्याच्यानुसार तरी येत नाही आजपर्यंत. ओके, आले तर ठीक, नाही आले तरी ठीक. ओके, लाईट आता 5 स्विचेस आहेत. तर बघा, P स्टँड फॉर काय असेल बघून घ्या, स्विच. S1 इज क्लोज. ओके, बघा S1 डॅश आहे का पुढे, नाही आहे, सोडून द्या. Q काय असेल बघून घ्या, लक्षात आहे स्विच. S2 इज क्लोज. ओके, S2 डॅश आहे का, नाही आहे. नेक्स्ट लिहा R काय करायला लागेल बघून घ्या, स्विच. S3 इज क्लोज. ओके, S3 डॅश प्रेझेंट आहे, सो दॅट्स व्हाय वी राइट हियर स्विच. S3 डॅश इज क्लोज, दॅट इज निगेशन R. त्याच्यानंतर S लिहा काय असेल बघा, स्विच. S4 इज क्लोज. बरं आहे, S4 डॅश पण प्रेझेंट आहे, सो दॅट्स व्हाय राइट हियर निगेशन S. ओके, स्विच S4 डॅश इज क्लोज. ओके, त्यानंतर पहा R तर पहिलेच घेतला आपण, PQRS. तुम्ही T पण लिहू शकता. T इज अ स्टेटमेंट, इट इज नॉट टोपोलॉजी. ओके, T ला आपण स्टेटमेंट कन्सिडर करू. किंवा T जर तुमचं कन्फ्युजन होत असेल तर मागच्या वेळेस एक आपण बघितलं, स्मॉल t म्हणजे टोपोलॉजी. मे बी पॉसिबल तुमचं कन्फ्युजन होऊ शकते. बरं आहे, तुम्ही दुसरा व्हेरिएबल घेऊन घ्या एखादा. बरं आहे, काही बिघडत नाही असं. ठीक आहे, मी घेऊन घेतो स्विच. S5 इज क्लोज. बरं आहे, निगेशन U काय असेल बघून गेलं सुद्धा इकडे, स्विच. S5 डॅश इज क्लोज. ओके, L काय असेल पहा, लॅम्प L क्लोज. ओके, आता बघा काय म्हणतात सिम्बॉलिक फॉर्म. सगळ्यात पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म डिझाईन करावा लागेल. सिम्बॉलिक फॉर्म डिझाईन करताना पहा, करंट इथे आला, इथे करंट आला डिवाइड. बरं आहे, डिवाइड झाला बघून घ्या, म्हणजे हे जे 4 ब्रांचेस या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असतील. हे सर्किट आणि हे सर्किट हे सिरीज मध्ये असतील. पण या पहिल्यांदा 4 ब्रांचेस कशा आहेत, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. एक मोठा ब्रॅकेट टाकून घ्या, आतमध्ये पहिली ब्रांच होता S1 S2 आणि हे दोन सिरीज मध्ये आहेत. सो दॅट्स व्हाय काय असेल बघून घ्या, S1 म्हणजे P अँड S2 म्हणजे कोण असेल Q. आता S3 डॅश हा कशामध्ये आहे,
बघा हा कशामध्ये असेल पॅरलल मध्ये. सो पॅरलल मध्ये तर काय करावं लागेल ऑर S3 डॅश काय असेल निगेशन R. नेक्स्ट होऊन घ्या ऑर S4 डॅश पुन्हा ऑर आहे, पुन्हा पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर ऑर S4 डॅश म्हणजे निगेशन S. पुन्हा बघा पॅरलल कॉम्बिनेशन आहे ऑर काय म्हणजे S5 डॅश. S5 डॅश म्हणजे बघा पुन्हा निगेशन U. ठीक आहे, हे झालं एक सर्किट. आता हे सर्किट जे आहे ते या सर्किटला सिरीज मध्ये आहे बरोबर ना, वन आफ्टर अनदर आहे. सो दॅट्स व्हाय वी राइट हियर अँड. पुन्हा बघा काय पुन्हा आपल्याला नंतर बघा इथं पुन्हा पॅरलल कॉम्बिनेशन आहे. पॅरलल कॉम्बिनेशन आहे म्हणजे पहा एक ब्रॅकेट एक ब्रांच वर आहे एक ब्रांच खाली आहे बरोबर ना. एक ब्रांच ही वर आहे S1 S2 ही सिरीज मध्ये आहे. सो S1 S2 सिरीज मध्ये म्हणजे काय म्हणजे P and Q. और आता पॅरलल मध्ये पहा ही तिन्ही सिरीज मध्ये आहेत. और काय म्हणजे बघून घ्या S3 S4 आणि S5. S3 म्हणजे R, S4 म्हणजे बघा S आणि S5 म्हणजे U बरोबर आहे. काय म्हणजे बघूया लक्षात ऐकले R and S and काय असेल U is logically equivalent to काय असेल M बरोबर आहे. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म एवढा मोठा. ठीक आहे, आता याला करायचं आपल्याला सिम्प्लिफाय बरोबर आहे. बघा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट काय असेल बघा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. काय करायचं लेट L इक्वल टू L इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट बरोबर आहे. आता काय आपल्याकडे P and Q और बरोबर आहे. पुन्हा बघूया निगेशन R. आता इथे पण और आहे आणि आतमध्ये पण और आहे. तर ठीक आहे तुम्ही लिहितो याला निगेशन R और निगेशन S और काय असेल निगेशन U अँड काय असेल बघूया P and Q और R and S and काय असेल Q. आता थोडं लक्ष द्या बरोबर आहे. हा असेल आपला P and Q और इथं बघा इथे निगेशन आहे इथे निगेशन आहे इथे निगेशन आहे. काल आपण असं केलं होतं निगेशन कॉमन काढले होते बरोबर ना. वाईट डिमॉर्गन्सचं आठवत असेल तर इथून निगेशन कॉमन काढून टाका. मी तुम्हाला हे सांगितलं होतं बाय डिमॉर्गन्स लॉ निगेशन जर तुम्ही आतमध्ये द्यायचं असाल किंवा निगेशन जर तुम्ही कॉमन काढत असाल तर अँडचा ऑर आणि ऑरचा काय होतो अँड. तर बघा निगेशन कॉमन काढलं आपण ब्रॅकेट ठेवलेला आहे काय असेल म्हणजे R निगेशन तर बाहेर आहे R या ऑरचा काय होईल अँड यस. या ऑरचा पण निगेशन बाहेर आहे यस लिहिलेला आहे. और होऊन घ्या या ऑरचा काय होईल अँड निगेशन बाहेर असेल तो असेल U. ओके, हा जो ब्रॅकेट आहे इथे क्लोज करा अँड बाकी आहे P and Q और R and S and काय असेल U. ओके, तुम्ही इथे लिहू शकता बाय डिमॉर्गन्स लॉ. उलट आपण डिमॉर्गन okay, there is a problem occurred during the video. Okay, video recording. Okay, after that आता बघा काय होईल सॉरी बाय डिमॉर्गन्स लॉ जेव्हा आपण काय करतो निगेशन P and Q इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन P और निगेशन Q. ओके, तर आपण काय केलंय बघून घ्या निगेशन P और निगेशन Q आहे. तर बघून घ्या इथे निगेशन आहे इथे निगेशन आहे. याला उलट इथे लिहिलेलं आहे म्हणजे निगेशन कॉमन काढलेला आहे P and or is replaced by and. सेम प्रोसेस आपण इथे केली आणि Q या दिलेली. ओके, तर आता मला काय होईल ओके P and Q और सॉरी थोडं लक्ष द्या नेक्स्ट स्टेपला. इथे बघा P and Q और आहे इथे बघा P and Q कोण आहे और आहे. म्हणजे आपण काय करू शकतो बघा P and Q और याला कॉमन करू शकतो. याला जर आपण कॉमन काढलं तर कोण शिल्लक राहील बघा निगेशन ऑफ R and S and U. हे झालं मला कोण आहे अँड बघा P and Q और त्याला कॉमन काढलेला आहे आपण कोण शिल्लक राहील R and S and कोण असेल U. ओके, म्हणजेच बघा काय केलं आपण की P and Q और हा आपण कॉमन काढलेला आहे. P and Q और जर कॉमन काढलेला असेल तर पहा लक्षात इकडे कोण शिल्लक राहील पहा निगेशन R and S and U and R and S and U. ओके, तर पुढे आपल्याला काय करायचं आहे P and Q और पुढे आपल्याला काय करता येईल बघून घ्या या दोघांना आपण इंटरचेंज करून घेऊ बरोबर. म्हणजे काय बघून घ्या R and S and U. ओके, and negation R and S and काय असेल E. ओके, आता पहा हे पुन्हा वापरू सारखेला आपण बाय कम्युनिटी लॉ
लॉचं नाव लिहून घ्यायचं बाय कम्युटेटिव्ह लॉ. ओके, आता बघा बाय कम्युटेटिव्ह लॉ जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर मला एक सांगा पहिल्यांदा. आता बघा काय होऊन जाईल, एक पूर्ण टर्म आहे आणि या पूर्ण टर्मचं निगेशन इकडे प्रेझेंट आहे. काय म्हटलं मी पहा, एक पूर्ण टर्म आहे आणि या पूर्ण टर्मचं काय करणार आहे, निगेशन या साईडला प्रेझेंट आहे. ओके, मग एका पूर्ण टर्मचं जर निगेशन या साईडला प्रेझेंट असेल आणि मदत असेल अँड, मदत पुन्हा अँड, तर या केसमध्ये आपण कोणता लॉ अप्लाय करतो, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ अप्लाय करतो आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. म्हणजेच काय होतं कोण घ्या, P and Q are right by complement law. तर मी तुम्हाला पहिल्यांदा पण बोललेलो आहे बाय कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ जर असेल, एक टर्म असेल, एक टर्मचं पूर्ण निगेशन प्रेझेंट आहे आणि मधात जर अँड असेल तर तेव्हा काय लिहू आपण, फॉल्स. तेव्हा काय लिहू आपण, फॉल्स. ओके, पहा सगळीकडे हे लाईन्स, ठीक आहे ना. आता पहा P and Q or F, मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं अँटी ऑर एफ असेल तर काय करतो आपण, आयडेंटिटी लॉ. अँटी आणि ऑर एफ. आता ऑर एफ आहे म्हणजे कोणत्या लक्षात आहे, बाय आयडेंटिटी लॉ. काय झालं आपल्याला, बाय आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. अँटी ऑर एफ असेल तर आपण आयडेंटिटी लॉ अप्लाय करतो, पण अँटी आणि ऑर एफ असेल तर आपण काय करतो, पहा लक्षात आहे, जो व्हेरिएबल आहे ऑर एफ किंवा अँटी सोबत जो कोणी व्हेरिएबल असेल बरोबर ना, त्याला काय करतो, जो कोणी स्टेटमेंट असेल, पॅटर्न असेल किंवा जो कोणी टर्म असेल ती टर्म काय करतो आपण ऍज इट इज लिहितो. म्हणजेच पहा लक्षात आहे, n इक्वल टू काय असेल, P and Q. म्हणजे हा झाला सिम्प्लिफाईड फॉर्म. हा कोणता फॉर्म झाला, सिम्प्लिफाईड फॉर्म. बघा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट कसं लिहायचं, सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहू शकतो आरामशीर. ओके, इथे बघा निगेशन आहे, इथे निगेशन आहे, इथे निगेशन आहे. निगेशन कॉमन काढून घेतला, आर एस आणि ऍज इट इज लिहिले, पण हा जो आर आहे तो क्वेश्चन रिप्लेस केला आपण अँटी बाय इम्पॉर्टन्स. आता बघा P and Q or P and Q or इथे याला आपण कॉमन करून घेतो or पालक आहे. दोन शब्दाला निगेशन R and S and R and S and याला आपण इंटरचेंज करून घेतलं. कोणता लॉ यूज केला, कम्युटेटिव्ह लॉ. बरोबर आहे, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, एक टर्म त्याचं निगेशन प्रेझेंट, त्यामध्ये ऍड आहे म्हणजे बाय कॉम्प्लिमेंट लॉ फॉल्स होऊन जाईल. फॉल्स असेल किंवा टी असेल तर आयडेंटिटी लॉ अप्लाय करतो, पण अँटी ऑर एफ असेल तर तिची टर्म आहे ती काय करतो आपण ऍज इट इज. बरोबर आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, डायग्राम तयार करायची आहे. म्हणजे स्विचिंग डायग्राम असेल किंवा स्विचिंग सर्किट असेल. ओके, तर स्विचिंग सर्किट कसं ड्रॉ करायचं बघा, तर समजून घ्या. मी इथे सर एक मिनिट थांबतोय, तर फोटो काढायचा मला. ओके, इथे बघा S1 आणि प्रोसेस S2, ठीक आहे. फोटो काढून मग कसं तुम्हाला प्रॉब्लेम नाही जास्त लिहायचं. ओके, नेक्स्ट बघा. आता स्विचिंग सर्किट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. सिम्प्लिफाय केलं आपल्याला ड्रॉ करायचं. ओके, ड्रॉ कसं करता येईल बघा. बघा स्विचिंग सर्किट बरं ना, काय आपण या लक्षात आहे, या इक्वल टू असेल किंवा लक्षात आहे तुम्ही त्याला असं करू शकता P and Q लॉजिकली इक्वल P आहे. तर बघा P and Q आहे. अँड म्हणजे कोणतं कॉम्बिनेशन असेल, सिरीज कॉम्बिनेशन, म्हणजे दोन स्विचेस सिरीज मध्ये काढा पडतात, एक आणि दोन. बरं आहे. आता बघा P म्हणजे कोण आहे, S1, इथंच लिहिलं आहे PS1. Q म्हणजे कोण आहे, S2. हे दोन सिरीज मध्ये असतील. इथे एक बॅटरी दाखवून द्या, इथे एक लॅम्प दाखवून द्या, संपला विषय. बरं आहे, तुम्ही त्याला सेल पण म्हणता बॅटरीला. ओके, बरं, हे दोन्ही कसे आहेत, सिरीज कॉम्बिनेशन, म्हणून हे सर्किट ड्रॉ करायचं. ओके, तर बघा, तर हे आता समजून घ्या, लक्षात आहे. पण असे प्रॉब्लेम सहसा येत नाही पेपरमध्ये. मी पहिलेच म्हणजे कोणत्यासाठी त्याच्यासाठी ही गोष्ट क्लिअर करून घेऊन जातो. रिपेअर करताना हे प्रॉब्लेम जर तुम्ही स्किप जरी केले, बरं आहे, म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही बोर्डच्या एक्झामला जाल तुम्हाला वाटलं की नाही थोडंसं भूमी राहिला किंवा टाइम कमी आहे, याच्यापेक्षा एखादा छोटासा दुसरा आपल्याला एक स्मॉल क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो किंवा तो प्रिपेअर करू शकतो, तर त्या केसमध्ये आपण स्किप केलं तरी चालून जाईल, काही विषय. पण आपल्या टेस्टमध्ये राहिलंच. हे पण सर्किट तुम्हाला पाठवून देतो. ड्रॉ करून घ्यायचे घरी. आणि असो पडले प्रॉब्लेम तुमच्याकडे, बघा की असं करू नका की नाही आले. आता यामध्ये जे सर्व प्रॉब्लेम आहे ते बघा.
त्याच पिरियड जे 6वा प्रॉब्लेम आहे बघा. तो मोठा आहे पण प्रॉब्लेम मध्ये काही दम नाही आहे, फक्त डायग्रामच थोडी मोठी आहे, बाकी असं काही विशेष नाही आहे. विशेष नाही आहे म्हणूनच पेपर मध्ये येत नाही, आजपर्यंत आलं नाही. बघा हा असेल S1 डॅश, हा असेल S2, S1 S2 डॅश, हा असेल S1 आणि S2, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके ठीक आहे. लॅब ऑब्झर्वर तयार आहे. सर्किट डायग्राम तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके त्यावर वगैरे नाही आपण व्हिडिओ. ठीक आहे. तर बघा आता ठीक आहे रेकॉर्डिंग मगाशी मला बंद पडली होती. ओके तरी मी 2 व्हिडिओ जॉईन करून दिले आहेत तुम्हाला. बघा लेट आता बघा स्विचेस किती आहे, S1 आणि S2 दोन स्विचेस आहेत, त्यांचं निगेशन पण प्रेझेंट आहे, S1 डॅश आणि S2 डॅश. सो दॅट्स व्हाय लेट काय म्हणूया P स्टँड्स फॉर काय असेल बघा स्विच S1 इज क्लोज, निगेशन P काय असेल बघा स्विच S1 डॅश इज क्लोज. बघा Q काय असेल बघा स्विच S2 इज क्लोज. S2 डॅश आहे का आहे, निगेशन Q काय असेल बघा स्विच S2 डॅश इज क्लोज. सर्व क्लोजच लिहायचे आहे, तुमचा ओपन लिहायचा नाहीये, निगेशन असो कोणी काही असो. बरोबर आहे ना. बरेच लोक विचारतात की सर ते ओपन कधी लिहायचं, ओपन बिलकुल लिहायचंच नाही. ओके L बघा लॅम्प L ग्लोज. आता सगळ्यात पहिल्यांदा लिहावं लागतं सिम्बॉलिक फॉर्म. बरोबर आहे बघा सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे ना. तर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा सगळ्यात पहिल्यांदा ठीक आहे. तर बघा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय असेल पहिल्यांदा करंट इथून निघालेला आहे, पुन्हा हे 3 ब्रांचेस तयार झाले आहे, म्हणजे हे 3 सर्किट्स आहेत. हा एक सर्किट, हा सेकंड सर्किट आणि हा एक थर्ड सर्किट. हे तिन्ही पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. कोणत्या कॉम्बिनेशनला आहे पॅरलल. पण त्याच्या अगोदर बघा हे जे दोन आहेत या पहिल्या सर्किट मध्ये हे दोन्ही पॅरलल मध्ये आहेत. हे दोन पण पॅरलल मध्ये आहे, हे दोन पण पॅरलल आहे, म्हणजे सगळे जास्त सगळे पॅरलल मध्ये आहेत ऍक्च्युअली. राईट क्यू आपण पहिल्यांदा बघा S1 डॅश. S1 डॅश म्हणजे कोण आहे बघा निगेशन P. सो राईट हियर निगेशन P. त्याच्यानंतर बघा पॅरलल मध्ये आपण काय असेल और S2. S2 मीन्स कोण आहे बघा S2 मीन्स कोण असेल Q. राईट. आता हे सर्किट या सर्किटला पॅरलल मध्ये आहे, सो दॅट्स राईट हियर और. ओके पुन्हा S1. S1 मीन्स कोण आहे बघा पुन्हा P आहे, पुन्हा याला हे पॅरलल मध्ये आहे और S2 डॅश. S2 डॅश मीन्स पुन्हा निगेशन Q. इथं पार्टच ठेवायचे. पुन्हा थर्ड सर्किटचे आहे ते पुन्हा पॅरलल मध्ये आहे और त्याच्यानंतर बघा S1. S1 म्हणजे पुन्हा कोण आहे P और त्याच्यानंतर बघा S2. S2 म्हणजे पुन्हा Q. लॉजिकली इक्विव्हॅलेंट केलं. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. म्हणजे या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा ठीक आहे सगळेच्या सगळे बघा इथे और आहे, इथे और आहे, इथे और आहे, प्रत्येक ठिकाणी और आहे. त्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. कोण घ्या सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट. ओके तर काय करावं लागेल पहा L इक्वल टू L काय आहे बघूया निगेशन P और Q और P और निगेशन Q और P और Q. थोडं लक्ष द्या. तर आहे ना अतिशय इझी आहे. फक्त मोठं पायासाठी प्रॉब्लेम होते लॉंग आहे किंवा मोठा आहे तसं ते प्रॉब्लेम मध्ये डायग्राम पाहिल्यानंतर पहिलेच पूर्ण होऊन जातात, पहिलेच तुला घालून जातात की एवढं मोठं प्रॉब्लेम कसं ऍडजस्ट करू काय ऍडजस्ट करू. त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, ऍडजस्टमेंट पूर्ण करून जातात सगळ्या. मी सांगतो कसं करा फक्त. तर आहे ना आता बघा काय आपण शिकलो आहे बरोबर आहे निगेशन P और Q और P और निगेशन Q और P और Q सगळे सगळे और आहेत. बाय असोसिएटिव्ह लॉ तुम्ही ब्रॅकेट काय करू शकता त्यातले किंवा ब्रॅकेटला लॉ कमी करू शकता किंवा ब्रॅकेट थोडेसे ऍडजस्ट करू शकता तुम्ही, काही विषय नाही आहे. करून टाकू आपण विशेष. आता बघा काय करायचं पहिल्यांदा बघा इथे और आहे, इथे और आहे, इथे और आहे, सगळे और असं ज्याला या ब्रॅकेटला काही अर्थ आलेला नाही. या ब्रॅकेटला थोडंसं आपण
चेंज करून टाकू. म्हणजे काय करायचं, ब्रॅकेट सध्या निगेशन पी ऑर क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू ऑर पी ऑर क्यू हे सगळे कनेक्टिव्ह सेम आहे, मग आपण ब्रॅकेट लिहिलेले नाही. आता काय करायचं पहा, प्रयत्न हा करायचा, काय म्हणतो मी, प्रयत्न काय करायचा की इथे बघून घ्या निगेशन पी आहे, याच्यासोबत हा पी घेऊन या, म्हणजे स्टेटमेंट कॉम्प्लिमेंट सोबत आला. प्रयत्न हा इथे पण तसंच करून टाका, क्यू आणि पी या दोघांना इंटरचेंज करा. म्हणजे पहा हा क्यू निगेशन क्यू सोबत चालला जाईल, पी निगेशन पी सोबत चालला जाईल, बरोबर ना. म्हणजे बाय कम्युटेटिव्ह लॉ आपण त्याला इंटरचेंज करू शकतो, बरोबर आहे ना. कम्युटेटिव्ह लॉ आपण अप्लाय करू शकतो, ठीक आहे. अकॉर्डिंग टू द कम्युटेटिव्ह लॉ बघा काय म्हणतंय, निगेशन पी ऑर पी, पहा पी इकडे आणलाय, क्यू इकडे घेऊन जायचं, और काय असेल क्यू और निगेशन क्यू और काय असेल पी और, ओके. कोणता लॉ आहे, बाय कम्युटेटिव्ह लॉ. पुन्हा अप्लाय करायचा आहे कम्युटेटिव्ह लॉ, एकच लॉ नाही, ओके. आता बघा काय करतो पुढं, आता ब्रॅकेट प्लेस करू, बरं आहे. काय करते आता ब्रॅकेट प्लेस करायला, निगेशन पी और क्यू और निगेशन क्यू और पी और क्यू. इथं तुम्ही लिहू शकता बाय असोसिएटिव्ह लॉ. कोणता लॉ असा, असोसिएटिव्ह लॉ, कारण की असोसिएटिव्ह लॉ मध्ये आपण ब्रॅकेटला चेंज करू शकतो, ओके. आता बघा व्हेरिएबल त्याचं निगेशन आहे, थोड्या मी इंटरचेंज करून घेतो. म्हणजे काय होईल बघून घ्या, पी और निगेशन पी, इथे काही गरज नाहीये, क्यू और निगेशन क्यू और पी और क्यू, बरोबर आहे. मग मी या दोघांना इंटरचेंज केलं, लॉ कोणता असेल, बाय कम्युटेटिव्ह लॉ, बाय कम्युटेटिव्ह लॉ, ओके. आता बघा एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, इथे पण बघा एक व्हेरिएबल त्याचं निगेशन, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन असेल तर कोणता लॉ अप्लाय करतो आपण, बरोबर बघा कोणता लॉ अप्लाय करतो आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ, एक व्हेरिएबल त्याचं निगेशन असेल तर कोणता लॉ अप्लाय करतो आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. एक व्हेरिएबल त्याचं निगेशन प्रेझेंट आहे, मदत पुन्हा आहे और, इथे बघा एक व्हेरिएबल त्याचं निगेशन प्रेझेंट आहे, मदत पुन्हा आहे और, म्हणजे कोणता लॉ अप्लाय करायचा आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. एक व्हेरिएबल त्याचं निगेशन मदत जर और असेल तर त्या केसमध्ये टी असतो, टी एफ असतो. ऑर जर असेल तर टी लिहायचा, अँड असेल तर एफ लिहायचा. काय सांगितलं तुम्ही, ऑर जर असेल तर टी लिहायचा, अँड जर असेल तर काय लिहू आपण, एफ. म्हणजेच पहा टी और टी, बरोबर आहे, और काय असेल म्हणजे पी और क्यू, ओके. कोणता लॉ आहे हा, बाय कॉम्प्लिमेंट लॉ, बाय कॉम्प्लिमेंट लॉ, ओके. आता एक काम करून घ्या, टी और टी लागल त्याला एका ब्रॅकेट मध्ये टाकून द्या, ओके. तसं टाकायचं मग टाकू, टाकलं तरी बिघडत नाही, नाही टाकलं तरी बिघडत नाही, टाकू द्या टी और टी. और काय असेल म्हणजे पी और क्यू, बरोबर आहे. कोणता लॉ आहे तो, बाय असोसिएटिव्ह लॉ, मिनिंग सारखंच राहील, ओके. आता बघा बाय आयडेंटिपोटेंट लॉ, जर दोन्ही सारखे असतील टी और टी, बरोबर आहे ना, टी और टी दोन्ही ट्रू आहे, दोन पैकी एक जरी ट्रू असेल तर और मध्ये तरी ट्रू राहतो, दॅट इज टी. और काय असेल पी और क्यू, ओके. आता मी एक काम करतो, याला इकडे लिहितो, याला इकडे लिहितो, काय म्हणतात बघूया, पी और क्यू और काय असेल टी. कोणता लॉ आहे, बाय कम्युटेटिव्ह लॉ. हे लॉ लिहायचेच आहे, ओके. आता बघा पी और क्यू और टी, पी और क्यू और टी जर असेल तर बघा लक्षात आहे इकडे पी और क्यू और टी आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं टी किंवा एफ असेल तर कोणता लॉ, आयडेंटिटी लॉ. तर तुम्ही इथे बाय आयडेंटिटी लॉ, ओके. और टी असेल तर काय करतो आपण, जी टर्म प्रेझेंट आहे ती ऍज इट इज, तुम्ही तुम्हाला सांगितलं और सॉरी अँड टी और एफ, राईट. सॉरी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की अँटी और एफ असेल, काय म्हणतो मी तुम्हाला, अँटी और एफ असेल तर काय करतो आपण, ही जी टर्म आहे ती ऍज इट इज लिहितो. पण इथे पहा अँटी आहे का, नाहीये, और आहे, और नंतर एफ आहे का, नाहीये. म्हणजे आपल्याला ही टर्म ऍज इट इज लिहिता येणार नाही. और टी आहे तर और ची कंडिशन मी तुम्हाला सांगितली होती, और मध्ये एक जरी ट्रू असेल, काय म्हणतो मी, और मध्ये काय असेल, एक जरी ट्रू असेल तरी काय असतो तो ट्रू, दॅट्स व्हाय वी राईट हिअर ट्रू, ओके. म्हणजे पहा हा आपला सिम्प्लिफाईड फॉर्म, हा कोणता फॉर्म तयार आपला, सिम्प्लिफाईड फॉर्म. या इक्वल टू काय असेल, कॅपिटल टी. आता कॅपिटल टी म्हणजे काय,
तर लॅम्प L इज ऑलवेज ग्लोज. या सर्किट मध्ये काय होईल, तुम्ही कोणताही स्विच ऑन ठेवा ऑफ ठेवा तरी लॅम्प काय होईल, नेहमी ग्लो असेल. म्हणजे इथे स्विचेसची गरज नाही पडणार आपल्याला. तुम्ही स्विच ऑन ठेवा किंवा ऑफ ठेवा, नेहमी काय असेल S1 आणि S2 तुम्ही ऑन ठेवा किंवा ऑफ ठेवा, नेहमी काय असेल लॅम्प ग्लो होईल. ओके, तो प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, म्हणजेच मला लक्षात आहे जर डायग्राम जर काढायची असेल आपल्याला, सिम्प्लिफाईड स्विचिंग डायग्राम, स्विचिंग सर्किट, तुम्ही इथे सर्किट डायग्राम घ्या किंवा काही घ्या, काय आहे कोण घ्या, L इक्वल टू T. तर काय करायचं डायग्राम काढताना बघा, सिम्पली आता बघा याच्यात पुढे आहे का P आहे का Q आहे का, निगेशन P निगेशन Q नाहीये, म्हणजे स्विच राहणार नाही. डायरेक्ट काय करायचं, बॅटरी जॉईन करून द्यायची, सेल जॉईन करून द्यायचा आणि L टाकून द्यायचा, डायरेक्ट जॉईन करून द्यायचं, संपला विषय. हे झालं सर्किट डायग्राम. कारण की स्विच का येणार नाही, कारण की तो T आहे. दॅट्स व्हाय लॅम्प L इज ऑलवेज ग्लो. लॅम्प L इज ऑलवेज ग्लो आहे. डायरेक्ट बॅटरीचं जे कनेक्शन आहे किंवा सेलचं जे कनेक्शन आहे ते तुम्हाला लावून द्यायचं लॅम्प. ओके, हे एक लक्षात ठेवायचं. हे पण एक चांगला प्रॉब्लेम आहे. सहसा येत नाही कसे, आतापर्यंत आले नाही, बरोबर ना. तुमच्या वेळेस कदाचित मला थोडं डाऊटफुल वाटून राहिलं यायचं, पेपरला येत नाही सहसा. ओके, तर बघून घ्या, याला चांगलं बरोबर बघून घ्या. ओके, त्याचं काम आपल्याला कळत जाईल, बरोबर ना. त्याचं आपल्याला जेव्हा जेव्हा काम कळत तेव्हा आपण याला यूज करू. ओके, नेक्स्ट पार्ट. आता बघा, याच पेज नंबर 20 वरचा आपण 6वा घेतलेला आहे. 5वं जे प्रॉब्लेम आहे ते सध्या मी घेणार नाही, ते घेईल आफ्टर लॉकडाऊन. म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करू कधी बॅचेस सोबत किंवा ऍट एंडला घेऊन. ओके, त्याचं रिझन असं आहे की हे जे मोठे मोठे प्रॉब्लेम, 5वं जे प्रॉब्लेम आहे ते थोडं मोठं आहे, लांब आहे आणि एवढे मोठे प्रॉब्लेम 4 मार्क किंवा 3 मार्काच्या बजेटमध्ये बसत नाही, बरोबर आहे ना. ते ऍक्च्युअली 4 मार्कापेक्षा जास्त असतात. त्यांचं मार्किंग आणि टायमिंग ते जुळत नाही, बरं आहे. सहसा हे प्रॉब्लेम पेपरमध्ये येत नाही, तरी पण ते आपल्याला सोडायचे नाही आहेत, बरं आहे. ते जे अँसर आहे ते अँसर मी तुम्हाला जेव्हा बॅच सुरू होतील तेव्हा तुम्ही बॉल करून देईल, बरं. जेव्हा क्लासरूम टीचिंग सुरू होईल त्या कारणाने हे जे प्रॉब्लेम आहे समजा तुम्ही एखाद्या प्रिपेअर नाही केले, म्हणजे 5वं प्रॉब्लेम जे आहे प्रिपेअर नाही केलं तरी काही बिघडणार नाही. त्यानंतर मी लिहून देतो तुम्हाला. ओके, असे प्रॉब्लेम्स, एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम्स सहसा पेपरमध्ये येत नाही. आजपर्यंत 10 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये आजपर्यंत बोर्डच्या पेपरमध्ये असं प्रॉब्लेम नाही आला. ओके, मे बी पॉसिबल तुमच्या वेळेस येणार नाही, पण आपल्याला ते प्रॉब्लेम सोडायचं नाही. ओके, आपल्याला ते आफ्टर लॉकडाऊन घ्यायचं आहे, किंवा मला जर एखाद्या वेळेस मला टाइम भेटला, म्हणजे एखाद्या टॉपिकच्या वेळेस टॉपिकच्या एंडिंगला 30 मिनिटाचा टॉपिक झाला तर त्या केसमध्ये मी ते प्रॉब्लेम बोलून घेईन. ओके, तर तुम्ही निश्चित राहा, ते प्रॉब्लेम तुम्ही नाही केलं तरी बिघडणार नाही. ओके, तसं मी तुम्हाला सांगितलं आजचे जे 2 शिकवलं याचे पण चान्सेस कमी आहेत. ओके, तर क्वेश्चन नंबर 5 बघा, पेज नंबर 20 वरचा. तर क्वेश्चन 5 काय म्हटलाय, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन. काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन तुमच्याकडे असला पाहिजे नोट्स बुकला, मी आता तो लिहिणार नाही एवढा मोठा. ओके, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन. काय करायचं आहे बघून घ्या. सिम्प्लिफाय सर्किटला काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं आहे बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन, ऑल्सो राईट युअर कन्क्लुजन. म्हणजे प्रॉब्लेम याच्यासारखा आहे, फक्त शेवटी आपल्याला कन्क्लुजन लिहायचं. ओके, म्हणजे सर्किट डायग्राम ड्रॉ नाही करायची आहे, काय लिहायचं आहे, कन्क्लुजन. ओके, तर बघू बघा क्वेश्चन नंबर 5. ओके, पेज नंबर 20, क्वेश्चन नंबर काय असेल 5. बरं, तिची डायग्राम आहे, बस त्यानंतर मी लिहून टाकतो. Simplify the given circuit by writing its logical expression. Its logical expression. Also write your conclusion. Also write your
कन्क्ल्युजन. बरोबर बघा. ठीक आहे. S1 त्याच्यानंतर बघा हा इथे दोन स्विचेस आहेत, दोन्ही पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहेत आणि इकडे एक स्विच आहे. ओके, लॅम्प लिहिलेलं नाही आहे, इकडे लॅम्प लिहावं लागेल. ओके, S1 डॅश, त्याच्यानंतर बघा S2 डॅश आणि हा असेल S2. ठीक आहे. याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बघा किती स्विचेस आहे S1 आणि S2, त्याचे निगेशन कोण प्रेझेंट आहे. लेट काय असेल P स्टँड्स फॉर, काय करावं लागेल मग या स्विच S1 इज क्लोज. निगेशन P काय असेल मग या लक्ष द्या इकडे स्विच S1 डॅश इज क्लोज. बरं, काय करायचं आहे. सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय रायटिंग इट्स लॉजिकल एक्सप्रेशन. लॉजिकल एक्सप्रेशन लिहा म्हणजे स्टेटमेंट फॉर्म लिहा, सॉरी सिम्बॉलिक फॉर्म लिहा, त्याला सिम्प्लिफाय करा आणि शेवटी काय करा, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट आहे ना. ऑल्सो राइट युअर कन्क्लुजन, तुमचं कन्क्लुजन लिहा. ओके, Q स्विच S2 इज क्लोज. बरं, निगेशन Q काय असेल बघा स्विच S2 डॅश इज क्लोज. L काय असेल मग लक्ष द्या इकडे लॅम्प L क्लोज. ओके, यावरून पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहा. बघा काय होत आहे, पुन्हा S1 म्हणजे कोण असेल P. आता हा स्विच, हे दोन स्विच आणि हा स्विच, असे हे तीन फॉर्म घ्या. तीन जे मी सर्कल काढलेले आहे तीन सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहे. दॅट्स अ राईट हिअर. अँड इथे बघा कोण आहे S1 डॅश. S1 डॅश म्हणजे कोण असेल निगेशन P. इथे बघा हा याला ऑर आहे, ऑर काय असेल निगेशन Q. अँड हा असेल S2 म्हणजे कोण असेल Q. लॉजिकल इक्विव्हॅलेंट काय असेल L. मग आता बघा लक्ष द्या इकडे इथे पण अँड आहे, इथे पण अँड आहे. ठीक आहे, दोन्ही ठिकाणी अँड आहे. ठीक आहे ना. आता तुम्ही काय करू शकता पाहून घ्या. जास्त घेतल्यापेक्षा या अँडला इकडे लिहा आणि हा जो आहे अँड समजा याला इकडे जाऊ द्या, म्हणजे याला इकडे लिहा, याला इकडे लिहा. सॉरी, ते पाहू आपण नंतर. ओके, हा झाला आपला सिंपल एक्सप्रेशन. बरोबर आहे ना. काय करायचं पाहा लक्ष द्या इकडे सिम्प्लिफाईड. बरोबर आहे ना. स्विचिंग सर्किट किंवा लॉजिकल एक्सप्रेशन लिहिलं चालते. स्विचिंग सर्किट लिहून त्याला स्विचिंग सर्किट. बघा लेट L इक्वल टू काय होईल बघूया P अँड निगेशन P अँड निगेशन Q अँड Q लॉजिकली इक्वल सॉरी L तर पहिलेच दिला. आता एक काम करा बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. कोणता लॉ? कम्युटेटिव्ह लॉ. हा Q इकडे घेऊन चला, याला इकडे घेऊन चला, म्हणजे P आणि Q इकडे घेऊन P आणि Q हे पण सोबत राहतील. सो P अँड Q अँड निगेशन P अँड निगेशन Q लॉ यूज करा आपण बाय कम्युटेटिव्ह लॉ. बाय कम्युटेटिव्ह लॉ. ओके, मग आता बघा काय म्हणताय P अँड Q याला एका ब्रॅकेट मध्ये ठेवतो मी अँड. आता मला सांगा. ओके, ब्रॅकेट टाकतो आपण त्या विषयी नाही लिहिलं तुम्ही असोसिएटिव्ह लॉ तर बिघडणार नाही. ओके, इथं बघा निगेशन आहे, निगेशन आपण कॉमन करू शकतो. निगेशन कॉमन काढून घ्या. ओके, आता बघा सॉरी आपण तो सिम्बॉलिक फॉर्म लिहिला इथे ऑर आहे. माझं इथं अँड दिला गेला आहे, मी याला ऑर म्हणून घेतो. तो लक्ष द्या. ओके, ऑर असेल. आता बघा निगेशन कॉमन निघून जाईल. मला एक सांगा निगेशन जर कॉमन निघालं तर काय शिल्लक राहील. ओके, पहा निगेशन बाहेर पडलेला आहे म्हणजे पी आहे. या ऑरचा काय होऊन जाईल अँड पुन्हा निगेशन बाहेर पडला म्हणून असेल Q. कोणता लॉ यूज करायचा आहे? बरं आहे बाय डी मॉर्गन्स लॉ. बरोबर आहे. बाय डिमॉर्गन्स लॉ आपण तर याला लिहिलं. डिमॉर्गन्स लॉ कोणता होता? आपण या निगेशन P अँड Q लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन P और निगेशन Q याला उलट केला. ओके, आता बघा एक पूर्ण टर्म आहे, त्या पूर्ण टर्मचं निगेशन इकडे प्रेझेंट आहे. ही एक P अँड Q पूर्ण टर्म आहे, इथे एक पूर्ण निगेशन इकडे प्रेझेंट आहे. बरं आहे ना. एक पूर्ण टर्म आणि त्याचं निगेशन जर प्रेझेंट असेल तर कोणता लॉ अप्लाय करतो आपण? बाय कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ अप्लाय करतो आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. एक व्हेरिएबल त्याचं निगेशन मधात कोण आहे अँड जर असेल तर काय होते एफ. अँड जर असेल तर काय असेल एफ. म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे या केस मध्ये काय द्या झालं L इक्वल टू एफ. काय तयार झालाय L इक्वल टू एफ आणि L इक्वल टू एफ तयार झालाय. म्हणजेच पाहून घ्या काय असेल. आता रिझल्ट कसा लिहायचा कारण काय म्हटलं ऑल्सो राईट युअर कन्क्ल्युजन. आता इथं जर एफ आहे म्हणजेच पहा लक्ष द्या इकडे काय असेल
It is concluded that the lamp L never glows in any combination of switches. कारण की इथे F म्हणजे सोडून घ्या, करंट पास होणार नाही, स्विच ऑफ आहे म्हणजे करंट पास होणार नाही, लॅम्प ग्लो होणार नाही. सो दॅट्स व्हाय काहीला आपण इट इज कन्क्लुडेड दॅट द लॅम्प L नेव्हर ग्लोज इन एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस. ते जर मागच्या प्रॉब्लेम सारखा जर टी आला असता, L इक्वल टू काय आला असता टी, तर त्या केस मध्ये आपण रिझल्ट कसा लिहिला असता बा, इट इज कन्क्लुडेड दॅट लॅम्प L ऑलवेज ग्लोज. काय म्हटलं मी, लॅम्प L इज ऑलवेज ग्लोज इन एनी कॉम्बिनेशन ऑफ स्विचेस. पहा म्हणजे ऑलवेज कधी असतं आपण, जेव्हा इथं काय आला असता टी, L इक्वल टू टी जर असता, तर आपण इथं काय केलं असतं, लॅम्प L ऑलवेज ग्लोज असं लिहिलं असतं. बरं आहे ना, मागच्या वेळेस आपण लिहिलेलं आहे. बरं आहे ना, मागच्या वेळेस तुम्हाला हा रिझल्ट द्यायला सांगितलं, ट्रूथ टेबल शेवटचा कॉलम, सॉरी स्विचिंग टेबल मध्ये शेवटचा कॉलम सांगितलं होता पाहायसाठी, आणि त्या केसमध्ये तुम्हाला हे लिहायला सांगितलं. ओके, तर याला बरोबर बघायचं, याला बरोबर लिहून घ्या. ठीक आहे ना, चांगला प्रॉब्लेम आहे, हे पण पेपरला येऊ शकते, ते पेपरला येऊ शकते. ओके, रिझल्ट कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून असं डोकं लावायचं नाही की हे पेपरला येणार नाही, ते सांगितलं मी मला, अशी ते दोन येणार नाही, पण हे प्रॉब्लेम येऊ शकतो मे बी. ओके, एक प्रॉब्लेम मी सध्या घेऊन घेतो. ओके, आणि मग काय करू समजा, ही प्रॉब्लेम घेतल्यानंतर क्वेश्चन नंबर 6, ज्याला मी दोन प्रॉब्लेम ठेवले, 7 आणि 8. ऍक्च्युअली 8 तुम्हालाच करायचं आहे. ओके, आणि काही ज्या गोष्टी समजून घ्या, ज्या ऍप्लिकेशन्स वगैरे आहेत, त्याचे एकच ऍप्लिकेशन तुम्हाला स्विचिंग सर्किट जे ऍडव्हान्स ऍप्लिकेशन आहे लॉजिकचे, ते तुम्हाला म्हणजे थोडंसं एक्सप्लेन करेल. ओके, कारण की ते महत्त्वाचं आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन्स माहिती असली पाहिजे लॉजिकचे. आपण लॉजिकला शिकून राहिलो, पण कशासाठी शिकून राहिलो, कोणतं काम आहे आपलं भविष्यात, बरं आहे ना, हे मी थोडंसं एक्सप्लेन करतो त्याला. ओके, 5-10 मिनिटाचं 5 मिनिटाचं काम असतं, जास्त नाही. पण बिफोर दॅट आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊन घेऊ. ओके, थोडा लॉंग होईल ना व्हिडिओ, पण पर्याय नाही. बघा, क्वेश्चन नंबर 6 बघा. त्या क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय म्हटलंय बघा, इन द फॉलोइंग सर्किट राइट अ सिम्बॉलिक फॉर्म, कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल अँड सिम्प्लिफाय द सर्किट. म्हणजे आता काम थोडंसं वाढलेलं आहे. बरं आहे ना, 4 मार्काला हा क्वेश्चन. ओके, तर 4 मार्काला जर हा क्वेश्चन येत असेल तर पहा, सगळ्यात पहिल्यांदा मी एक काम करतो आता यावेळेस, कारण की प्रॉब्लेम थोडं मोठा आहे, क्वेश्चन लिहित नाही, डायरेक्ट मी डायग्राम ड्रॉ करतो. तुमच्याकडे सगळ्यांकडे नोट्स आहे, तर क्वेश्चन नंबर 6 तुम्ही वाचून घ्या नोट्स मधून. ओके, तर बघा काय असेल, हा असेल इकडे S1, इकडे असेल S2, इकडे असेल S1 डॅश, इकडे असेल S2. ओके, S3 आणि S2 डॅश. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, नंतर आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग टेबल तयार करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे काम तुम्ही आपल्याकडे. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम 4 मार्काला पहिल्यांदा काय करायचं, P थोडंसं लिहून घ्या, स्विच S1 इज क्लोज. ओके, S1 डॅश आहे का, ठीक आहे, या डिव्हिजन P काय असं लिहून घ्या, स्विच
S2 is closed. ठीक है. Sorry, S1 dash is closed. Q, S2 switch, S2 dash, sorry, S2 is closed. right? S2 dash आएगा प्रेजेंट आहे. निगेशन Q काय असेल बघा स्विच S2 dash is closed. ओके. नेक्स्ट बघा S3 म्हणजे कोणसेल R काय असेल बघून घ्या स्विच S3 is closed. ओके. L काय असेल बघा लॅम्प L never close, सॉरी लॅम्प L close. बरोबर. सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. तर बघा सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय झालाय की डायग्राम मध्ये बघा की करंट इथं नंतर तीन पार्ट मध्ये डिवाइड झाला. म्हणजे याच्या तिन्ही ब्रांचेस आहेत या पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असेल. तीन ब्रांचेस आहेत. मिनिमम 2 और आपल्याला द्यावा लागेल. पहिल्या ब्रांच मध्ये बघा S1 आणि S2 हे दोन सिरीज मध्ये आहेत. S1 म्हणजे कोण आहे बघूया P, S2 म्हणजे कोण आहे Q, दॅट इज P अँड Q. ओके. दुसऱ्या याच्यात बघा S1 डॅश, S1 डॅश म्हणजे कोण आहे निगेशन P अँड S2 म्हणजे कोण आहे Q और R, S3 म्हणजे कोण असेल R अँड कोण आहे बघा S2 डॅश, S2 डॅश म्हणजे कोण आहे निगेशन. लॉजिकली इक्विव्हॅलेंट काय असेल L, लॉजिकली इक्विव्हॅलेंट काय असेल L. झालं. हा झाला यातला पहिला पार्ट सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा. तर आहे ना सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहून घेतलेला आहे. ओके. आता तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म लिहिता येत असेल सगळ्यांनाच, मला माहिती आहे. जनरली सिम्बॉलिक फॉर्म सगळ्यांना म्हणतात लिहिता येते. ओके. सेकंड कोण आहे बघा कन्स्ट्रक्ट स्विचिंग टेबल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे तर स्विचिंग टेबल तयार करायचं आहे. स्विचिंग टेबल मध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे पूर्ण सेल पहा. ठीक आहे. किती व्हेरिएबल आहे, किती स्टेटमेंट आहे P, Q, R. पुन्हा कोणाचे निगेशन आहे, निगेशन P पण आहे, निगेशन Q पण आहे. ओके. सो निगेशन P, निगेशन Q. ओके. आता बघा कोण करायचं आहे पहिल्यांदा P अँड Q. P अँड Q तयार करून घ्या. नेक्स्ट कोण आहे निगेशन P अँड Q, याला तयार करून घ्या. नेक्स्ट कोण आहे R अँड निगेशन Q. ठीक आहे. नेक्स्ट पहा याला तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 9 मध्ये काय करायचं आहे P अँड Q और निगेशन P अँड Q और म्हणजे पहा P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 6, निगेशन P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 7, R अँड निगेशन Q म्हणजे कॉलम नंबर 8. या तिघांमध्ये काय घ्यायचं आपल्याला और म्हणजे काय करायचं बघा P अँड Q म्हणजे कॉलम नंबर 6, 6 और 7 और 8, 6 और 7 और 8 logically equivalent as L. Okay, there is no need to write there L. आता PQR असे तीन स्टेटमेंट आहेत. बरोबर. PQR असे जर तीन स्टेटमेंट असतील, ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा तीन स्टेटमेंट जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे 4 1 1 2 3 4 4 काय असेल 0. ओके. बघा Q मध्ये काय असेल 2 1 असेल 2 0 असेल पुन्हा 2 1 असेल 2 0 असेल. R मध्ये 1 0 1 0 1 0 1 0. ओके. निगेशन P, P चं निगेशन 1 चा काय नंबर 0 0 0 0 बघायचं 0 चा 1 1 1 1. निगेशन Q काय असेल म्हणून घ्या 1 चा 0 असेल 0 असेल 1 1 0 0 1 1. P अँड Q अँड ची कंडिशन काय आहे, एक जरी 0 असेल तरी 0 लिहायचा, दोन्ही 1 असेल तेव्हाच काय लिहायचो आपण 1. बघा 1 दोन्ही 1 आहे, एक 0 आहे, एक 0 आहे. इथं पण काय 4 0 सरळ 4 0. ओके. निगेशन P अँड Q हे दोन एक जरी 0 असेल तरी 0, इथे 0 आहे. पुन्हा बघा इथे एक 0 आला, पुन्हा बघा इथे दोन्ही 0 आहेत, इथे पण दोन्ही 0 आहेत, इथे दोन्ही 1 आहेत. काय असेल 1 पहा निगेशन P आणि Q. ओके. इथे दोन्ही 1 आहे 1. इथे बघा एक 0 आला 0, इथे बघा एक 0 0. ठीक आहे. ठीक आहे ना. बघा हे निगेशन P आणि Q. चला हे बघून गेला बरोबर.
आर अँड निगेशन क्यू बघा आर आणि निगेशन क्यू बघा पुन्हा अँड आहे एक जरी झिरो असेल तरी झिरो इथे झिरो पुन्हा बघा काय असेल झिरो आर अँड निगेशन क्यू दोन्ही वन आहे वन इथे बघा हा झिरो असेल इथे बघा हा झिरो असेल इथे बघा झिरो असेल दोन्ही वन आहे काय असेल वन इथे बघा हा झिरो असेल 6 और 7 और 8 आता ऑर ची कंडिशन काय आहे एक जरी 1 असेल तरी आपण काय लिहितो 1 काय कंडिशन आहे ऑर जी एक जरी 1 असेल तरी आपण काय लिहितो 1 तर काय करायचं आपण घ्या 6 और 7 और 8 6 7 आणि 8 या तीन कॉलम मध्ये एक जरी 1 असेल तरी 1 लिहिता येईल ओके म्हणजे पहा 6 मध्ये 1 आहे म्हणजे त्याला 1 7 मध्ये सॉरी 6 मध्ये 1 आहे इकडे बघूया 1 इथे पहा हा असेल 0 इकडे बघा इथे एक 1 आहे इथे एक 1 आहे इथे एक 1 आहे म्हणजे काय बरोबर आहे ना हा झाला स्विचिंग टेबल आहे कोणता आहे बघा स्विचिंग टेबल ओके त्याला चांगला शब्द आहे स्विचिंग टेबलला तर आता आपल्याला बघायचं आहे सिम्प्लिफाईड सर्किट बघा आता स्विचिंग टेबल तयार झाला आता आपल्याला तयार करावं लागेल सिम्प्लिफाईड सर्किट ओके ते सिम्प्लिफाईड स्विचिंग टेबल आपल्याला रिझल्ट वगैरे लिहायचं सांगितले फक्त आपल्याला काय करायचं आहे ते राहू द्या तसंच ओके नेक्स्ट आता बघा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट तयार करायचं आहे बरोबर आहे सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट तर सिम्प्लिफाईड पहा ठीक आहे आता पहा सिम्प्लिफाईड स्विचिंग सर्किट मध्ये काय करायचं आपल्याला लेट एल लॉजिकली इक्वल टू काय होऊया पी अँड क्यू और आपला जो सिंबॉलिक फॉर्मॅट बरोबर लिहा निगेशन पी अँड क्यू और काय असं म्हणूया आर अँड निगेशन क्यू ओके आता बघा आपल्याला काय करायचं आहे थोडं समजून घ्या गडबड ओके आता बघा इथे अँड क्यू आहे इथे अँड क्यू आहे मागच्या वेळेस एका प्रॉब्लेममध्ये आपण पोस्ट फॅक्टर कॉमन काढला बरोबर आहे ना त्यावेळेला आपण काय करतो प्री फॅक्टर काढतो यावेळेस पोस्ट फॅक्टर काढा काय होईल पाहा लक्षात आहे या ब्रॅकेट मध्ये समजून घ्या ठीक आहे हा अँड क्यू ब्रॅकेटच्या बाहेर ठेवून द्या हा एक पूर्ण मोठा ब्रॅकेट असेल ओके आता बघा कोण शिल्लक राहिलं पी और कोण असेल निगेशन पी एंड क्यू तो बाहर है हा एंड क्यू बाहर है और आर एंड निगेशन क्यू ओके अब थोड़ा बोला सांगा एक व्हेरिएबल त्याचं निगेशन तयार आहे एक व्हेरिएबल त्याचं निगेशन तयार आहे आपल्याकडे एक व्हेरिएबल त्याचं निगेशन जर तयार असेल मनात जर ऑर असेल तर या केस मध्ये आपण लिहू टी या केस मध्ये काय लिहू आपण टी कोणता लॉ आहे तो बाय कॉम्प्लिमेंट लॉ बाय काय असेल कॉम्प्लिमेंट लॉ टी झाला टी अँड क्यू और आर अँड निगेशन क्यू ओके तुम्ही याला असं लिहू शकता क्यू अँड टी और आर अँड निगेशन क्यू मी याला इकडे लिहिलं याला इकडे लिहिलं म्हणजे कोणता बाय कम्युटेटिव्ह लॉ बाय काय असेल कम्युटेटिव्ह लॉ ओके नेक्स्ट बघा मी तुम्हाला हे पण बोललो आहे टी आणि एफ असेल तर आयडेंटिटी लॉ अप्लाय करायचा जर एंटी और एफ असेल तर याच्यासोबत जी टर्म आहे ती ऍज इट इज आता बघा एंटी सोबत कोण आहे क्यू क्यू ला ऍज इट इज कोणता लॉ असेल बाय आयडेंटिटी लॉ क्यू आर बरोबर निगेशन ओके म्हणजेच काय होईल बाय आयडेंटिटी लॉ बाय आयडेंटिटी लॉ आता बघा काय इथे बघा और आहे इथे अँड आहे म्हणजे कनेक्टिव्ह चेंज आहे जर कनेक्टिव्ह चेंज होत असेल किंवा कनेक्टिव्ह जर चेंज असेल बरोबर आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे कनेक्टिव्ह जर चेंज होत असेल तर पाहून घ्या आपल्याला काय करायचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करायचा आहे कोणता लॉ अप्लाय करायचा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बरोबर आहे काय म्हटलं मी जर कनेक्टिव्ह जर चेंज होत असेल तर काय करावं लागेल आपल्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करावा लागेल मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर अप्लाय करायचा असेल तर बघा काय होऊन जाईल क्यू और आर आहे अँड वाय जाईल क्यू और निगेशन क्यू कोणता लॉ अप्लाय केला आपण बाय डिस्ट्रीब्युटिव्ह
by distributive law. Okay, next one, Q or R and Q or negation. Q or negation, Q म्हणजे पहा लक्षात आहे की एक व्हेरिएबल त्याचं निगेशन होत कोण आहे और म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ अप्लाय होईल और आता काय म्हणतात की पुन्हा काय झालं बाय कॉम्प्लिमेंट लॉ. एक लॉ दोन तीन वेळा यूज करता येतो. ओके, असं नाही की एकच लॉ यूज करायचा. आणि मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं अँड टी असेल तर काय जी टर्म आहे की ऍज इट इज बाय आयडेंटिटी लॉ. म्हणजेच काय असेल बरं Q और म्हणजे कोणता लॉ होता बाय आयडेंटिटी लॉ. हे झालं आपलं सिम्प्लिफाईड सर्किट. याच्यापेक्षा ते सिम्प्लिफाय होऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय तयार करावं लागेल डायग्राम तयार करावं लागेल. बरं आहे ना. तर डायग्राम काय करतो मी पहा या साईडला तयार करतो. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे पहिले या पार्टला लिहायचं मग इकडल्या पार्टला लिहायचं. नाही तर भलते धंदे करायचे नाही. पहिले व्हिडिओ बघायचा. तर भलते धंदे म्हणजे कसे आपण काय करतो व्हिडिओ बघत नाही हिस्ट्री लागते धरलं टाकत मग छापून टाकलं मग समजतो अरे सर्व दाखवले पहिले हे लिहायला सांगितलं नंतर हा पार्ट लिहायला सांगितला होता म्हणून कसे असे धंदे करायचे नाही. तो पहिले व्हिडिओ पाहायचा नंतर लिहायचं. ओके, तर बघा हा झाला आपण आपला सिम्प्लिफाईड सर्किट. बरं आहे ना. सॉरी, सिम्प्लिफाईड सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार झाला. आता आपल्याला डायग्राम तयार करायची आहे स्विचिंग सर्किट डायग्राम. बरं आहे. बरं स्विचिंग सर्किट डायग्राम. ओके, काय कोण घ्या L इक्वल टू काय असेल Q और R. आता पहा और आहे म्हणजे कोण आहे पॅरलल कॉम्बिनेशन. तर पहिलेच कोण घ्या स्विचिंग सर्किट मध्ये पॅरलल एक स्विच वर काढून घ्या एक स्विच खाली काढून घ्या कारण की इकडे एक टर्म आहे इकडे एक टर्म. राईट, याला जॉईन करून घ्या. हा असेल हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह याला जोडा इकडे. Q म्हणजे कोण असेल S2. R म्हणजे कोण असेल S2. तर ही झाली याची डायग्राम. बरोबर ना. त्याचे बरोबर बघायचं. ठीक आहे. हे चारही प्रॉब्लेम चांगले प्रिपेअर करा. आज मी 4 शिकवले चारही चांगले प्रिपेअर ठेवायचे. बरोबर आहे ना. तसे तुम्ही पूर्ण मला माहिती आहे अभ्यास करता घरी. बरोबर आहे ना. कारण की कसं आहे काही लोकांना टाइम नाही भेटत तो वेगळा पार्ट आहे. कारण की ते कसं आहे त्याचं काम वेगळं आहे. ते कलेक्टर विषय कलेक्टर झालेले आहे. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्यात 4 प्रॉब्लेम्स आहेत. ओके, आणि क्वेश्चन नंबर 8 मध्ये 2 आहेत. ऍक्च्युली मी म्हणजे फ्रँकली सांगतो क्वेश्चन नंबर 8 पेपर मध्ये येत नाही सहसा मोस्ट ऑफ द टाइम. क्वेश्चन नंबर 7 आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 5 हे विचारतात पेपरमध्ये. हे पण तुम्हाला प्रिपेअर ठेवायचे. बरं आहे ना. उद्याला आपलं काय म्हणजे उद्याला पण घ्या चॅप्टर संपून जाईल. तर उद्यापासून तुम्हाला सांगून देईल किंवा ॲप्लिकेशन्स कुठे कुठे आहेत ज्याला मॉडर्न ॲप्लिकेशन्स आहेत ज्या सध्याच्या कंडिशनमध्ये ते कुठं कुठे यूज होत आहेत. बरं ते पण मी उद्याला तुम्हाला सांगत होतो. ओके, तर थोडंसं उद्याला बरोबर बघायचं कारण उद्याला शेवटचं लेक्चर असं करायचं. ठीक आहे, तर बाकी आपण उद्याला